तर विधिमंडळ पायऱ्यांवर अशा प्रकारे हे आंदोलन करण्यात आलं। तर एकंदरीत सातारा झेडपीवरून महायुतीत मिठाचा खडा पडला की काय, अशा प्रकारे आता नुकतीच एक घणाघाती चर्चा विधान परिषदेमध्ये झाली। विधान परिषदेचं कामकाज आज सध्या 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे। 12 वाजल्यानंतर बैठक होणार आहे। तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेना आणि एनसीपीनं हे आंदोलन केलेलं आहे। सत्ताधाऱ्यांनीच यावेळी विधानमंडळाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आज विधान परिषदेमध्ये एक मोठी खडाजंगी पाहायला मिळाली। शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये, म्हणजेच घटक पक्षातल्या सत्ताधाऱ्यांमधल्या दोन मित्रपक्षांच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी आपल्याला पाहायला मिळाली। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान जे काही घडलं यात शंभूराज देसाई यांना कशी धक्काबुक्की झाली आणि त्याचबरोबर दोन्ही मंत्र्यांना कशा प्रकारे धक्काबुक्की झाली याचे संपूर्ण कथन आज शंभूराज देसाई यांनी वर्णन केलं। आणि त्यानंतर नीलम गोरे ज्या आज विधान परिषदेमध्ये सभापती स्थानावर बसलेल्या त्यांनी निलंबन करण्याचे आदेश दिलेले सातारा पोलिसांचा, आणि याच संदर्भात आज मोठी खडाजंगी आपल्याला पाहायला मिळाली। तेव्हा आज सत्ताधाऱ्यांमध्येच अशा प्रकारे एक कुठेतरी तणाव आपल्याला पाहायला मिळाला। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुद्धा आंदोलन पाहायला मिळालं। सातारा एसपीला ताबडतोब निलंबित करा, हिटलरशाही माजवणाऱ्या सातारा एसपींचा निषेध, अशा प्रकारचे बॅनर आज शिवसेना नेत्यांच्या हातामध्ये दिसले। विधिमंडळ पायऱ्यांवर हे आंदोलन झालं। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सीमा, दरवेळी आपण खरं तर विरोधकांचं आंदोलन बघतो विधिमंडळाच्या पायऱ्यांवर, आज मात्र सत्ताधाऱ्यांमधल्या घटक पक्षांचा हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन पाहायला मिळालं। काय काय मुद्दे नेमके हातात घेऊन ते येत होते? नक्की सातारा जिल्ह्यामध्ये जी घटना घडली त्याचे पडसाद आज विधिमंडळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सुरुवातीला विधान परिषदेमध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि त्यानंतर नीलम गोरे जे उपसभापती आहेत त्यांनी कारवाईचे आदेश दिले, निर्देश दिले आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सोबतच शिवसेनेच्या सातारा जिल्ह्यातल्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती येऊन आंदोलन केलं। ज्या पद्धतीनं शंभूराजे देसाई, मकरंद आबा पाटील यांना वागणूक दिली गेली एसपी आणि सातारा जिल्ह्याच्या पोलिसांमार्फत, त्यामुळे एसपींवरती तातडीने कारवाई केली पाहिजे, त्यांचं ताबडतोब निलंबन केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। हीच मागणी सकाळी सभागृहात सुद्धा करण्यात आलेली होती। नीलम गोरे या उपसभापती आहेत त्यांनी कारवाईचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। खरं तर दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत, मंत्री आहेत, ते प्रचंड सध्या नाराज आहेत। सभागृहामध्ये सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली। तीच नाराजी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सुद्धा पाहायला मिळाली। नेहमी आपण पाहतो की जेव्हा आधी तेव्हा विरोधक जे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून या पायऱ्यांवरती आंदोलन करत असतात, मात्र आज महायुती सरकारमधील दोन महत्वाचे घटक पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादी सोबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलन केलं आणि तीव्र अशी नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। आज दिवसभर याच विषयी घटना आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षात देखील बैठक बोलवण्यात आलेली आहे। अतिशय गंभीर पडसाद सध्या विधिमंडळामध्ये आपल्याला पाहायला आहे। तर आता कशा पद्धतीने सभागृहामध्ये हा दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांकडून मांडला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सीमा, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। 12 वाजल्यानंतर आता विधान परिषदेचं कामकाज पुन्हा सुरू होईल, त्यामुळे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा हा मुद्दा आज किती ताणला जातो आहे आणि त्यामुळे मित्र पक्षांमधल्या संबंधांवर आता काही परिणाम होणार का, या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असणार आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।